हॅलो नमस्ते, मी वैशाली. तुमचं माझं चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आहे ना, आज आपण मस्त असं सुक्या बोंबलाची ना चटणी बनवणार आहोत. तर इथं मस्त असे ना मी बोंबील कापून आणि स्वच्छ असे साफ करून घेतलेत. त्याच्यानंतर कांदा घेतला कापून, टोमॅटो घेतले कापून आणि ना लसूण घेतलाय ठेचून बरं का. तर आहे ना, आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, कढई घ्यायची आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल तापलं की याच्यामध्ये लसूण घालायचं आहे मस्त. त्याच्यानंतर लगेच घालायचा आहे कांदा. लसूण आणि कांद्याला चांगलं तेलामध्ये ना परतवून घ्यायचं मस्त असं एकदम भारी. बघू शकता इथं मस्त बघे कांदा आपला आहे ना परतून झालेला आहे. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला लगेचच याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटोला सुद्धा व्यवस्थित असं कांद्यामध्ये आणि टोमॅटो लसणाबरोबर आहे ना मस्त असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. छानपैकी कांदा टोमॅटो परतून झाला की आपल्याला टाकायचे आहेत मसाले. तर इथं बघा हा मसाल्याचा डबा आहे माझा. तर आहे ना सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घातलेले आहे हळद. त्याच्यानंतर घालायची थोडीशी मिरची पावडर. नंतर घालायचा आहे आपला घरगुती मसाला आणि त्याच्यानंतर घालायचं आहे याच्यामध्ये मीठ. मीठ घालून झालं की याला आहे ना व्यवस्थित असं मसाल्यांना कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाले की काय करायचं आहे माहिती का, मी ना बोंबील आहे ना स्वच्छ धुवून घेतले होते आणि ना पाण्यामध्ये भिजायला घातले होते. म्हणजे काय होतं, बोंबील आहे ना मस्त नरम होतात आणि भारी शिजतात एकदम व्यवस्थित. तर आहे ना नंतर काय करायचं आहे, मी याच्यामध्ये घातलेत बोंबील कांदा टोमॅटोमध्ये मस्तपैकी. बोंबील टाकले ना की परत एकदा आपल्याला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये. व्यवस्थित बोंबलांना मिक्स करून झालं की आपल्याला ना काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ना झाकण ठेवून याला चांगलं मस्तपैकी ना 3 ते 4 मिनटासाठी ना शिजायला ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटामध्ये ना व्यवस्थित बोंबील असे मस्त असे मऊ मऊ शिजतात बरं का. तर इथं बघू शकता आपले 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आपले बोंबील आहे ना मस्त शिजून झालेत. तर इथं बघू शकता आपली मस्त अशी ना बोंबलाची चटणी तयार झालेली आहे. काय माहिती का, बाजरीची भाकर करा किंवा तांदळाची भाकरी करा, मस्तपैकी ना त्याच्याबरोबर खा. एकच नंबर बोंबलाची चटणी लागते ही बरं का. तर आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या याच्यावरती चॅनलवरती बघायला मिळतील. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.